श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रत्येक महिलांनी माहेरून येताना ह्या 4 वस्तू अजिबात घेऊन यायच्या नाहीत आपल्या सासरी। आता प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलीला कशाचीही कमतरता भासू नये, कशाचीही कमी पडू नये। त्यांच्या यथाशक्ती त्यांना जसं जमेल तसं ते आपल्या मुलींना वस्तू देत असतात। पण अशा काही वस्तू आहेत जे की जर मुलीच्या आईनं मुलीला दिल्या, म्हणजे जर मुलींनी सुद्धा माहेरून येताना सासरी जर ह्या वस्तू आणल्या तर त्यांच्या सुखी संसारामध्ये सतत अडचणी अडथळे निर्माण होत असतात। तर त्या कोणत्या वस्तू आहेत हे आपण बघणार आहोत। कारण आता ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं ना, तर त्यावेळेस बऱ्याचशा वस्तू आपल्याला शुभ ज्या वस्तू असतात ते मुलीच्या आईवडील मुलीसाठी देत असतात। पण अशाच काही अशुभ देखील वस्तू असतात जे मुलीच्या संसारामध्ये अडथळा निर्माण करण्यास, त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर न राहणे, घरात सतत वाद होणे ह्या गोष्टीला हे कारणीभूत ठरू शकते। तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण बघूयात। तर सर्वात प्रथम लोणचं। प्रत्येक महिलांनी मुलींनी ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी माहेरून येताना कधीही चुकून आपल्या माहेरून येताना सासरी निघताना लोणचं घेऊन यायचं नाही, म्हणजे सासरी लोणचं आणायचं नाही माहेरातून। कारण आता आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस आपण आपल्या माहेरी जातो त्यावेळेस आपल्याला म्हणजे आपल्या आईवडील ज्यावेळेस आपण सासरी निघतो तिथून माहेरातून त्यावेळेस मुलीच्या सोबत गोड पदार्थ देत असतात, जेणेकरून तिच्या जीवनामध्ये तिच्या संसारामध्ये गोडवा निर्माण व्हावा, तिचा संसार गोड असावा। म्हणजे आपण जर गोड पदार्थ, आता आपल्याकडे प्रथा आहे की ज्यावेळेस मुलगी माहेरी जाते ते माहेरून सासरी निघताना तिच्या आईवडील तिला गोड पदार्थ तिच्यासोबत देत असतात। कारण तिच्या संसारामध्ये गोडवा वाढावा, तिचा संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी आपण गोड पदार्थ तिच्यासोबत दिले जातात। पण लोणचं हे आंबट आहे, तिच्या जीवनामध्ये आंबटपणा किंवा आंबटपणा कायमचा टिकून राहतो। जर का त्या मुलीने माहेरून येताना लोणचं सोबत घेऊन आली सासरी तर तिच्या जीवनामध्ये दुःख त्याचबरोबर आंबटपणा कायम राहतो। त्यासाठी कधीही चुकूनही मुलीने लोणचं देऊ नका, म्हणजे मुलीसोबत लोणचं देऊ नका। त्यानंतर दुसरी गोष्ट, तर यापुढे जरी तुम्ही याच्या अगोदर कधी आणला असेल माहेरून लोणचं, तर बऱ्याच मुली आणत असतात। कारण आपल्याकडे आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि कैऱ्या वगैरे असेल ज्यांना खरंच वेळेअभावी खरं घालणं शक्य नसेल लोणचं वगैरे, तर त्या सांगतात की आई माझं सुद्धा घाल आणि कधी गेल्यानंतर मी घेऊन येईल। आणि ज्यावेळेस त्या माहेरी जातील आणि त्यावेळेस त्या माहेरी गेल्यानंतर सासरी निघताना लोणचं घेऊन येत असतात। पण ही चूक इथून पुढे तरी तुम्ही करू नका, ही गोष्ट कायमशी तुमच्या लक्षामध्ये ठेवा। आता आपल्या घरामध्ये वयोवृद्ध माणसं असतात, म्हणजे आजी वगैरे आपली पणजी वगैरे असताना, तर ते लोक हे सांगतात की मुलींनी सोबत जाताना लोणचं घेऊन जाऊ नये सासरी जाताना। पण आपल्याला ते वेगळंच वाटतं की असं काय कारण असेल की ती घेऊन जाऊ नये, तर तिच्या संसारामध्ये कायम सर्प गोडवा वाढावा याच्यासाठी गोड पदार्थ तिच्यासोबत दिले जात असतात। त्यानंतर दुसरं वस्तू म्हणजे चिवडा। चिवडा सुद्धा कधीही मुलींनी माहेरून येताना सासरी निघताना चिवडा सोबत घेऊन यायचं नाही। त्यानंतर झाडू, तिसरी गोष्ट म्हणजे झाडू। आता झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, तर मुलींनी सासरी निघताना कधीही माहेरची लक्ष्मी घेऊन यायचं नाही, म्हणजेच झाडू घेऊन यायचं नाही। कारण तिच्या आयुष्यामध्ये तिच्या सुखी संसारामध्ये दुःख येत असते, गोडवा राहत नाही। त्यासाठी कधीही चुकून तुम्ही माहेरी गेलात तर सासरी येत असताना झाडू घेऊन येऊ नका। कारण घरामध्ये सुद्धा इकडे आल्यानंतर लक्ष्मी स्थिर राहत नसते, त्यासाठी चुकूनही झाडू आणू नका। त्यानंतर चौथी गोष्ट आहे चाळणी। आता चाळणीसुद्धा प्रत्येक मुलीने ही कायम खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे की चाळणी, जे आपण पीठ चाळतो किंवा दळण करण्यासाठी जी चाळणी वापरतो, तर ती चाळणीसुद्धा आपल्या मुलीला कधीही देऊ नका। कारण जर ती चाळणी जर दिली तर तिच्या सुखी संसारामध्ये वादविवाद वाढत राहतात, नवरा बायकोचे भांडणं होत असतात। त्यासाठी चाळणी चुकूनही मुलीच्या आईने मुलीला सासरी जाताना देऊ नका। त्यानंतर पाचवी आणि खूप महत्त्वाची, बऱ्याच वेळेस हे आपल्याला ऐकायला सुद्धा भेटतं की सुई, जे धारेधार वस्तू असतात, म्हणजे चाकू असेल, कात्री असेल, सुई असेल, अशा वस्तू ज्या आहेत त्या मुलीला कधीही चुकून तिच्या आईने सासरी जाताना मुलीला देऊ नका। कारण जर का अशा गोष्टी तिच्या सोबत तुम्ही दिल्या तर तिच्या सुखी संसारामध्ये ह्या सुद्धा गोष्टी विघ्न आणण्यासारख्या, त्याचबरोबर म्हणजे वादविवाद वाढवणाऱ्या गोष्टी आहेत, अशुभ गोष्टी मानल्या जातात। जर का मुलगी सासरी जाताना ह्या गोष्टी तिच्यासोबत दिल्या तर चुकूनही सुईसुद्धा तिच्यासोबत देऊ नका।
महिलांनी आणि लग्न झालेल्या मुलींनी ह्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवा की माहेरी गेल्यानंतर ह्या 4-5 वस्तू माहेरून सासरी आणू नये। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अशक्य ही शक्य करतील स्वामी।